समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध लोकाभिमुख योजना मंजूर करण्यात आल्या आहेत। या चांगल्या योजना अधिकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी कागदात अडकवू नका असं आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केलं आहे। खडाव तालुक्यातील वडूज येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, नगराध्यक्ष सौ मनीषा काळे, मुख्याधिकारी कपिल जगताप, प्राध्यापक बंडा गोडसे, नंदकुमार गोडसे, विकल्प शहा, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, अनिल माळी, जयवंत पाटील, प्रदीप शेटे, श्रीकांत काळे, रेखा माळी, सौ रेश्मा बनसोडे, सौ स्वप्नील गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार गोरे म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेच्या उत्पन्न दाखल्यासाठी तलाठ्यांनी अडवणूक करू नये। रेशनिंग कार्ड संदर्भात अनेक अडचणी आहेत। दुकानदार मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा कानावर येतात। तलाठी मंडलाधिकारी नेमून गावोगावी ग्रामसभा घेऊन चुकलेले लाभार्थी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत। लाडकी बहीण योजनेचा एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये। टेबल कारकून वागणुकीबाबत गंभीर राहा। या संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन विहित वेळेत काम करण्याबरोबर चांगले बोलणे संदर्भात सूचना कराव्यात। तहसीलदार श्रीमती माने यांनी प्रास्ताविक केले। प्रांताधिकारी गाडेकर यांचेही मनोगत झाले। दरम्यान शासनाच्या दारात घेतलेल्या या कार्यक्रमात अक्षरशः हजारोंच्या तक्रारींचा पाऊस पडल्याची चर्चा आहे। यापैकी किती तक्रारीचा निपटारा होणार याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलंय। तर मुलांसाठी टेस्ट दाखले पुन्हा करायचं, त्यासाठी पुन्हा कागद गोळा करायचं काय काय? वडिलांना दाखला दिला तर मुलगा काय कुठून दुसरीकडून आलेला नाही ना। तेव्हा क्लिअर विषय आहे की आता या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे। सरकारी कागदामध्ये अडकून ठेवायचं काम आता बंद झालं पाहिजे, नाही तर मग हा जर कॅम्प घेतला तर यालाही शून्य अर्थ आहे। माझं म्हणणं असं आहे की आई वडिलांचा जातीचा दाखला असेल तर मुलाच्या दाखल्यासाठी आई वडिलांना दाखला काढण्यासाठी जे पेपर लागले ते पुन्हा मुलालाही लागत असतील तर मग त्याला मला वाटतं तितकंसं सयुक्तिक नाही। त्या संदर्भात शासनाच्या सूचना आहेत। आपण वडिलांचा आईचा दाखला जर असेल तर मुलाला दाखला देण्याला कुठली अडचण नाही, फक्त तो मुलगा आहे का नाही एवढीच खात्री करायला लागेल आणि तेवढंच करून तो दाखला जातीचा दाखला दिला पाहिजे। त्या संदर्भातली भूमिका घेत असताना नॉन क्रिमिनलचा विषय आहे। हा तर विषय मॅडम अर्ज केल्या दिवशी मिळाला पाहिजे, दिलाच पाहिजे। देता आपण मला अलीकडच्या कालखंडामध्ये अधिकाऱ्यांचा मी बघतो की खूप चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यांचा अप्रोच आहे कामाच्या संदर्भातला, पण मागणी केल्या दिला पाहिजे। विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेत असताना एवढ्या प्रचंड मोठ्या अडचणी येतात, मग पालकांनी येऊन थांबायचं, बाकीच्यांनी येऊन थांबायचं, आपला कोणाचा त्यात स्वार्थ नसतोच, पण खालचे आपले बसलेले गडे असतात, त्यांचा अनेकांचे अनेक विषय असतात। आता तो विषय मार्गी लागला पाहिजे आणि खास करून आजच्या कॅम्पमध्ये जे जे लोक येतात त्यांचा विषय मार्गी आपण लावण्याचा विषय, मिळकतीचा दाखला विषय आहे। तलाठी मंडळ आमचे उत्पन्नाचे दाखले देतात। अलीकडच्या कालखंडामध्ये संजय गांधी योजनेचा विषय येतो, किंबहुना शासनाच्या ज्या ज्या योजना येतात त्या त्या योजना संदर्भातली भूमिका आपण बघतो की त्याला उत्पन्नाचा दाखलाही आहे। संजय गांधीच्या योजनेच्या संदर्भात उत्पन्नाच्या दाखल्याची अट आहे। आता शासनाने जर उत्पन्नाच्या दाखल्याची अट बदलली नाही, जर शासनाने बदलली नाही किती केली आता संजय गांधीच्या 44,000 आता 21,000चा दाखला आहे। आता मला समजत या संदर्भात आम्ही अनेकदा विषय घेतो, अनेकदा चर्चा होती। आता 21,000चं उत्पन्न आता या सगळ्यात पहिल्या बघणीचं होणार आहे। शासनाला त्याला पैसे देणार आहे। आता 21,000 दाखल्यानंतर त्याचा काय संबंध आहे? आता हा विषय घ्यायचा काही कारणच नाही। माझं तलाठी महोदयांना माझी विनंती आहे, म्हणजे आपल्याला विनंती मॅडम आहे, माझी 21,000चा संजय गांधी ची स्कीम असेल किंवा शासनाच्या स्कीमसाठी गोरगरिबांना खास करून विधवा महिला, परित्यक्ता महिला किंवा आमच्या निराधार महिला यांच्या दाखला एकाही तलाट्यानं हलवता कामा नये किंवा तहसीलदार कचेरीत हलवता कामा नये। 21,000चा दाखला दिला त्याच्यामध्ये कुठली किंतु बळत घेऊ नका, काय फरक पडत नाही। कोण नियमानं काम करतो? तलाठी तरी करतात नियमानं काम। आता विषय जेव्हा कुठे येत नाही आपण कुणाला देतोय? माझी विनंती आहे की आपण गोरगरिबांना मदत करतो आणि कायदा शासन हे गोरगरिबांच्यासाठी आहे। तेव्हा शासन एखादी योजना आणतं त्या त्या योजना कागदात अडकून पाडू नका एवढी माझी विनंती या निमित्ताने आहे। तेव्हा आपल्याला माझी विनंती आहे की आपण त्या दाखल्याच्या बाबतीत करू नका, तेवढ्या बाबतीत आमचं म्हणणं आहे की अजिबात त्या बाजूने पडू नका आणि तलाठी महोदयांना सांगा की रुपया मागू नका।
हे या निमित्तानं मला सांगायचं. दुसरा एक विषय आपला आहे रहिवाशाच्या दाखल्याचा विषय. आता तो पुन्हा तोच विषय. आता वडील कुठे राहतो, आई कुठे राहतो, कुटुंब कुठे राहतो, हे सगळी प्रक्रिया आता तुम्ही बदलली पाहिजे. देश कुठे गेला चंद्रावर. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी आकाश यादव आणि सूरज भांडवलकर, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.